आपल्या रोजच्या बोलण्यात अनेक म्हणी येतात, पण काही म्हणी म्हणजे अनुभवाचा आरसाच असतात. हम्म. आज आपण अशाच एका म्हणीचा अर्थ उलगडणार आहोत. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले. अगदी. आपल्याकडे यावर एक लेख आहे, जो आजच्या काळात ही म्हण कशी लागू पडते याची काही भारी उदाहरणं देतो. हो, आणि या म्हणीचा जो वरवरचा अर्थ आहे तो तर सगळ्यांनाच माहीत आहे हो. की दोन्ही गोष्टी मिळवण्याच्या नादात दोन्ही गमावणे आणि शेवटी हां. हाती काहीच न लागणे. बरोबर. पण याच्यात एक छुपा अर्थ आहे, तो म्हणजे नुकसान झाल्यावर येणारी स्वतःच्या मूर्खपणाची जाणीव, ती जास्त बोचरी असते. अगदी. चला तर मग लेखातलं पहिलंच उदाहरण घेऊया. मध्यरात्रीचा ऑनलाईन सेल. हो, तो तर सगळ्यांच्या परिचयाचा आहे. 70% सवलत बघून आपण विचार न करता एखादी वस्तू विकत घेतो. मग त्यासाठी लागणारा चार्जर, कव्हर, स्क्रीन गार्ड यावर वेगळा खर्च करतो. पण आठवड्याभरात लक्षात येतं की ती वस्तू आपल्या काहीच कामाची नाहीये. आणि गंमत म्हणजे इथे फक्त पैशाचं नुकसान होत नाहीये. नाही. खरी किंमत आपण कॉमन सेन्सची चुकवतो. ती आतली लढाई जास्त महत्वाची आहे. जिथे आपलं मन नको म्हणत असतानाही हो हो. मेंदू एकदाच तर पुन्हा संधी नाही मिळणार असं म्हणून मोहात पाडतो. हा मोहच आपल्याला खड्ड्यात घालतो. पण मला एक प्रश्न पडतो की असं का होतं? म्हणजे आपल्याला आतून कुठेतरी कळत असतं की ही चूक आहे, तरीही आपण स्वतःला थांबवू का शकत नाही? यालाच मानसशास्त्रात आशावादी पूर्वग्रह किंवा ऑप्टिमिझम बायस असं काहीसं म्हणता येईल. अच्छा. यावेळी नक्की जमेल किंवा हे माझ्यासाठी फायद्याचं ठरेल, हा जो फाजील आत्मविश्वास असतो ना, हो. तो आपल्याला वस्तुस्थिती पाहू देत नाही. आपण फक्त त्या क्षणी मिळणाऱ्या आनंदाचा विचार करतो, पण दूरगामी परिणामांकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतो. हे झालं वस्तूंचं आणि पैशांचं, पण मला वाटतं ही म्हण फक्त आर्थिक नुकसानीपुरती मर्यादित नाहीये, नाही का? नाही, अजिबात नाही. आपल्या नात्यांमध्ये भावनिक गुंतवणुकीत तर हे जास्त लागू होतं. अगदी बरोबर. आणि तुम्ही जो भावनिक गुंतवणुकीचा मुद्दा मांडलाय तोच या म्हणीचा खरा गाभा आहे. लेखात मित्राच्या फुल गॅरंटीचा एक उदाहरण आहे. आपण मित्रावर विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक करतो. हो. पण काही महिन्यात तो मित्र आणि त्याची गॅरंटी दोन्ही गायब होतात. आर्थिक नुकसान कदाचित भरून निघेल, पण विश्वासाला जो तडा जातो तो नाही भरून निघत. हो. त्यानंतर हाती फक्त ते रितं धुपाटणच उरतं. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे असं नुकसान झाल्यावर आपण इतरांना सल्ला द्यायला मात्र एकदम तयार असतो. आपण तज्ज्ञ बनतो. हो, हा तर आपला राष्ट्रीय छंदच आहे असं वाटतं कधी कधी. खरंय. पण गंमत म्हणजे पुढच्या वेळी तशीच संधी आल्यावर आपण स्वतःला आवरू शकत नाही आणि तीच चूक पुन्हा करतो. हा मानवी स्वभावच आहे. ठीक आहे, म्हणजे तेल गेलं, तूपही गेलं, हे तर कळलं. पण ह्या म्हणीतला शेवटचा भाग, तो मला नेहमी विचार करायला लावतो. कोणता? शेवटी हाती धुपाटणे काय येतं? ही रिकामी वस्तू कशाचं प्रतीक आहे? फक्त अपयशाचं. खूप चांगला मुद्दा आहे हा. धुपाटणे हे फक्त रिकामेपणाचं किंवा अपयशाचं प्रतीक नाहीये. मग ते त्या संपूर्ण प्रक्रियेचं, त्या अनुभवाचं मूर्त स्वरूप आहे. ते एक रिमाइंडर आहे की आपण कुठे आणि का चुकलो. अच्छा. तो आपल्या चुकीचा एक भौतिक पुरावा आहे, ज्याकडे पाहून आपण शहाणं व्हायचं असतं. म्हणजे ते धुपाटणे एक आठवण आहे, एक धडा आहे की पुढच्या वेळी तेल आणि तूप दोन्ही मिळवण्याच्या हव्यासात पडण्याआधी विचार करावा. बरोबर. ते धुपाटणे म्हणजे आपल्या चुकीची किंमत मोजून मिळालेला अनुभव. आणि तो अनुभवच आपलं पुढचं तेल आणि तूप वाचवू शकतो, जर आपण त्याकडे त्या दृष्टीने पाहिलं तर. तर या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये. ही म्हण केवळ आर्थिक किंवा भावनिक नुकसानीबद्दल नाही, तर ती आपल्या निर्णय क्षमतेवर आणि फाजील आत्मविश्वासावर केलेले एक मार्मिक भाष्य आहे. अगदी. आपला कॉमन सेन्स गेला की बाकी सगळे गोष्टी जातात. हेच ही म्हण आपल्याला तिरकसपणे पण अगदी खरं सांगते. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपण त्या हाती आलेल्या धुपाटण्याकडे किती गांभीर्याने पाहतो. म्हणजे ते फक्त एक अपयशाचं चिन्ह म्हणून अडगळीत टाकून देतो की पुढच्या गुंतवणुकीसाठी एक मापदंड म्हणून वापरतो. कारण आपला पुढचा तेल आणि तूप वाचणार की नाही हे याच उत्तरावर अवलंबून आहे.